चलो मैदानाकडे सामन्याला सुरुवात होत आहे. निवास स्पोर्ट वर्कशॉप बेलपेडा और संघाच्या दरम्यान टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले ते निवास स्पोर्ट संघाने. स्ट्राईकला फलंदाज प्रसाद मोरवेकर, नॉन स्ट्राईकला अक्षय मोरवेकर अशी सलामीची जोडी मैदानात. बघूया स्ट्राईकला प्रसाद आणि नॉन स्ट्राईकला अक्षय विपुल बारशे. विपुल बारशे षटक क्रमांक 1. पहिला चेंडू रिवर्स मारचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी करता विपुल प्रसाद. रिवर्स मारताना काही सर्विस आलं नाही अशा तऱ्हेने गोलंदाजी देखील विपुल बारशे चांगले करत आहेत या मैदानावरती. होली चषक 2024 वर्ष दुसरं. आयोजक प्रवीण म्हात्रे, अनिल काकडे, चेतन म्हात्रे. स्विंग गेला, नवा शॉट गेला, प्रसाद मोरवेकरने जातो सीमा अशा पंचांच्या दोन षटकार. अशा तऱ्हेने या छानच्या बंकाच्या मात्र सुरुवात झाली ती 2-6 अशी सुरुवात नंतरवरती बेलपाडा और संघाकडून. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज विपुल बारशे. दरम्यान स्पर्धा आहे ती स्पर्धा मानाची बेलपाडा गावाची. बघू विपुल बारशे प्रसाद आला बॅट पाहून असं प्रसाद आला तो बारशे आणि पहिला धक्का बसला तो बेलपाडा और संघाला बॅट पाहून प्रसाद मोरवेकर. धन्यवाद. विजय नेस्टर चांगला रस्सा धक्का बसवण्याचा मचाचा होता बेलपाडा और संघाला आणि त्याची जवळ घेण्यासाठी नवीन फलंदाज जात आहेत अनिकेत बारशे. चला एक धक्का बसवला 1-6 अशी सुरुवात म्हणता येईल ती बेलपाडा और संघाची. चांगली गोलंदाजी दाखवतो विपुल बारशेने पण ती थोडा उडान होता तो वेल क्लीन बॅट केला तो प्रसाद मोरवेकरला. पर्यंतचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. चला सामन्याला टाइमपास करू नका. चांगली अशी गोलंदाजी म्हणता येते विपुल बारशेची. बघूया नवीन फलंदाज अनिकेत बारशे. चांगली स्पर्धा मानाची बेलपाडा गावाची होली चषक 2024 वर्ष दुसरं. आयोजक प्रवीण म्हात्रे, अनिल काकडे, चेतन म्हात्रे. नेक्स्ट बॉल आणि मग चांगला असा चेंडू कटवलेला चेंडू तो अनिकेत बारशेच्या बॅटने जातो. रोहित पवार चांगले क्षेत्ररक्षण करत आहे. धावसंख्येत मात्र परिस्थिती आता 1-7 अशी सुरुवात म्हणता येईल ती बेलपाडा और संघाची. आता मोठा स्ट्राईक फलंदाज येतो का स्ट्राईकचा ओपनरचा अक्षय मोरवेकर. किती बॉल झाले अक्षयला मात्र चांगली गोलंदाजी विपुल बारशे यांची आणि 2 फलंदाज बेलपाडा संघाचे बाद केले ते. एक प्रसाद एक जोडे अक्षय मोरवेकर बॅट करतो.
डान्स बनवून करू तुषार म्हटलं चांगलाच डान्स देखील इथे बघायला भेटले. 2 धक्के बसतात आणि संघाला 7 धाव संख्येने चांगली गोलंदाजी करत आहेत विपुल बारशे म्हणून फलंदाज प्रवीण म्हात्रे जात आहेत त्यांच्या जागा करण्यासाठी. षटक क्रमांक 1 1 गो शेवटचा चेंडू शिल्लक. संघाकडून आणि मग हेड फायर केला चेंडू जात सीमारेषा पलीकडे सनसनीत चौकार. दोन गडी बाद 11. चला सामन्याला उशीर दोन्ही संघांना नोंद आहे की उशीर करू नका. चला सामन्याला दोन्ही संघ नायकांना विनंती आहे की सामना उशिरा करू नका. दरम्यान 2 धक्के बसले ते मात्र त्या बेलपाडा संघाला आणि 11 धाव संख्येवर खेळतोय आपला बेलपाडा संघ आणि चांगली अशी गोलंदाजी केली ती विपुल बारशे यांनी. 2 गडी बाद करून 11 धावा दिलेल्या आहेत परंतु फलंदाज देखील चांगले तरी बाद केले. आता बघूया षटक क्रमांक 2 जयेश मोरवेकर समोरला फलंदाज अनिकेत बारशे आणि मात्र चांगल्या पद्धतीने पंचांचा इशारा वाईटच्या दिशेने दाबली येते. धावसंख्येत धावसंख्या झाली 2 बाद 12. धरमपूरचा चेंडू आणि मात्र सुस्तपणे बघूया झेल त्याला फुल बारशे यांच्या हातातून झेल सुटलेला आहे आणि सीमारेषा पंचांचा इशारा येतोय तो. चला पंचांचा इशारा येतोय तो सनसनीत दणदणीत चौकार. कोण पडले तो आयडिक्स पाहिजे का. दरम्यान पुढचा चेंडू टाकण्यासाठी जयेश मोरवेकर अशा तऱ्हेने धावसंख्या पोचली ती 17 या धावसंख्येवर तो बेलपाडा संघ आणि प्रवीण मात्र याने चेंडू सीमारेषा पार कर सनसनीत दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. विपुल बारशे तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला काही लागले असेल तर इथे मेडिसिन आहे. स्प्रे पाहिजे. धाव संख्या झाली 23 मध्ये आता चांगला असा खेळतोय
प्रवीण मात्रेने आता आपली बॅट उचलली, एका व्यक्तीने चौकार केला, बाद षटकार मारला आणि संघाची धावसंख्या पोहोचवली मात्र ती 23 या धावसंख्येवर. जयेश यांचा दरम्यानपुरता चेंडू, चांगला चेंडू, गॅप शॉट मारलेला आहे, अपच्या दिशेने टपली मारलेला आहे आणि मात्र त्या रनआउटचा चान्स आणि मात्र प्रवीण मात्रे काही घाई करायची गरज होती. तिसरा धक्का बसत होतो बेलपडा और संघाला आणि हा फलंदाज बाद होतो. बॅक टू प्रॉब्लेम प्रवीण मात्रे. नवीन फलंदाज जात आहे तो प्रेम वाघे. चांगली अशी सरासरी होती, घाई करायची काही ही नव्हती मात्र आता 23 या धावसंख्येवर आपला शेवटचा चेंडू. 1 टू गो. जयेश मोरवेकर, नवीन फलंदाज प्रेम वाघे आणि मात्र आता 25 झाल्या. धावसंख्या झाली ती 25. 2 षटकांचा संघ, धावसंख्या 25 आणि दोन्ही 2 षटकांचा खेळ बाकी. संघाची धावसंख्या झाली 3 बाद 25. षटक क्रमांक 3 घेऊन जातो निलेश मोरवेकर. बघूया आता प्रेम वाघे, एक आदिवासी खेळाडू या एरियातला. आणि मात्र बल्ली यांच्या हातातून आता जर नक्कीच अडवलं नसतं तर सीमारेषा पार झाला असता. चेंडू 1 धाव मिळते. धावसंख्येवर धावसंख्या झाली 3 बाद 26. जरा खेळाडूंनी दोन्ही संघाने उद्या आपण स्पीड घ्या कारण की पुढचे अजून सामने बरेच खेळायचे आहेत. 3 सामने होणार आहेत अजून. आणि मात्र आणखीचा चेंडू बॅटने येतो, फटका येतो तिथे दीपेश रोहित पवार मात्र आणि चांगलीच फिल्डिंग म्हणता येईल ती. धावसंख्येत धावसंख्या झाली ती 28. धावसंख्या झाली ती 27. दोन चेंडू. आता मात्र ऑपच्या दिशेने टपली मारले. बघूया जातो चेंडू. एका धाव म्हणते धावसंख्या मात्र झाली ती आता 28 या धावसंख्येत पोहोचला तो बेलपाडा और संघ. आता शेवटचा चेंडू शिल्लक निलेशांचा. 1 टू गो. बघूया अनिकेत बारशे कारण की आपला तीन चेंडू इथे नाही रे उत्तम सांगतो म्हणून मी ऐकतो. अशा तऱ्हेने जातो चेंडू. क्षेत्ररक्षण देखील ते चांगलं पाहतो. दुसरी धाव घ्यायच्या प्रयत्नात 2 धाव पूर्ण होताच. धावसंख्या पोहोचली ती 30 या धावसंख्येवर. चेंडू निलेश मोरवेकर यांचा समोर फलंदाज आहे तो अनिकेत बारशे. हाणमारचा प्रयत्न चांगला असा पंचांचा इशारा येत आहे तो वाईट. या वाईट नसेल तर संघाची धावसंख्या पोहोचली ती 31.
दरम्यान पुढचा चेंडू मारण्याच्या प्रयत्नात आता मध्ये पुन्हा धावत आहे. एक धाव पूर्ण होत आहे. लेग बायचा इशारा पंचांचा. अशा तऱ्हेने शेवटचा चेंडू शिल्लक 1 to go. धावसंख्या पोहोचली मात्र आता ती 3 बाद 32 या धावसंख्येवर तो बैलपडा और संघ चेंडू हवा फायर फ्रेम मागे विकेट किपर किशोर बादशांच्या हातामध्ये आणि मात्र जेल चांगला असा जेल सुटलेला आहे ते प्रेम वागे यांचा. अशा तऱ्हेने 2 षटकांच्या संघाची धावसंख्या पोहोचली ती 3 बाद 32. बघूया आता षटक क्रमांक 4 घेऊन जातो रोहित पवार या स्पोर्ट्स संघाकडून. षटक क्रमांक 4 माराकडे रोहित पवार. बघूया आता समोरचा फलंदाज अनिकेत बारशे आपल्या 6 चेंडूमध्ये किती मारतो चौकार षटकार आणि आपली संघाची सरासरी मात्र किती पोहोचवता येते धावसंख्या पोहोचवता येते बघूया. हवाई फार पंचांचा इशारा येतोय. नो चेंडू आणि पंचांचा इशारा येतोय काय चौकार. चौकार प्लस दरम्यान पुढचा चेंडू रोहित पवार यांचा समोरला अनिकेत बारशे देखील असा चांगला एक फलंदाज आपल्या मैदानामध्ये आहे. आणि मात्र चेंडू चांगला केला लॉंग रेंज चेंडू फायर संताने दांदाने षटकार. संघ पोहोचला मात्र आता 43 या धावसंख्येवर तो येणार. पुढचा चेंडू रोहित पवार सज्ज मारण्यासाठी बघा अनिकेत बारशे. आता चांगलं चेंडू गॅप मध्ये मारला फुलं तिचा क्षेत्ररक्षण देखील धावसंख्या झाली ती 44. या धावसंख्येवर मात्र पोहोचला तो आता बेलपडा और यह संघ नेक्स्ट बॉल रोहित पवार बोलला एकदा प्रेम आणि मारेला रिवर्स आले सनसनीत षटकार. प्रेम वगैरेसाठी संघ मालक संजय घरत यांच्याकडून त्याला एक षटकार मारून 500 रुपये ते दिलेले ते संजय घरत यांनी. बघत पुढचा चेंडू या धावांच्या षटकाचा मात्र संघाची धाव संख्येला 50 धावा दिलेल्या आहेत आणि मात्र आता चांगला चेंडू
हॅलो, चांगले असे स्पर्धा बघायला येते बेलपडा न्यू स्पोर्ट मध्ये. या मॅचच्या रोमांचक पब्लिक मजा घेतात ते सर्व आपले इथे मैदानावरती ग्रामसंबंध बेलपडाचे. पुन्हा एकदा मॅचचा प्रयत्न बघूया झेल होतो की नाही. आणि मात्र फलंदाज अचूक संगीत. घट्ट हाताचा पन्नास धाव संख्या झालेली आहे. प्रेम मोगे यांचं अभिनंदन. एक चेंडू शिल्लक, शेवटचा षटक, शेवटचा चेंडू. 1 to go. रोहित पवार. बघूया स्वतः संघ मालक संजय घरत आता मैदानामध्ये. आणि मात्र 4 षटकानंतर बेलपडा संघाची धाव संख्या झाली ती 50 आणि 51चं टार्गेट गाठासाठी मात्र ते आता न्यू स्पोर्ट संघाला डीजे. टायगर्स आणि जय वागेश्वर प्रसन्न दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी लगेचच यायचा आहे. सागर मोरबेकर आणि जय वागेश्वर प्रसन्न, राजेश काकडे दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी या त्वरित. सामन्याचा पूर्वार्ध आपण पाहिला आणि पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना धावा बनवल्या त्या 50 धावा आणि 51 धावसंख्येचं मापक कसं लक्ष आहे ते निहाल स्पोर्ट्स टीम समोर. चार षटकांमध्ये 50 बांधले ते 51चं टार्गेट आव्हानात्मक टार्गेट आहे, कारण की या खेळपट्टीवरती धावा जरूर बांधतात. परंतु आता प्रतिस्पर्धी बेलपाडा वॉरियर्स संघ या मॅच मध्ये अगदी कंबर कसून उतरलाय. त्यांच्यासाठी ही मॅच महत्वाची आहे, म्हणजे आता 100% कमिटमेंट दोन्ही टीमला द्यावी लागेल. नेक्स्ट मॅच तर चला सागर यायचा आहे जयमल्ला टायगर्स आणि जय वागेश्वर प्रसन्न राजेश काकडे यांचा संघ. ते मॅच देखील महत्वाची असेल. एका बाजूला 4 सामने जिंकत आतापर्यंत अव्वल स्थानावरती आपण जय मल्हार टायगर्स या टीमला पाहतो, परंतु एका बाजूनं या स्पर्धेमध्ये अजूनही आव्हान टिकवून कायम आहे तो जय वागेश्वर प्रसन्न हा संघ देखील. तर दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी संपर्क लगेच करायचा आहे. 4 षटकामध्ये 50 बनवलेत, 51चं टार्गेट आहे. 24 चेंडू आणि विजयासाठी कंपल्सरी 51 धावा या बनवाव्या लागतील. सलामी जोडी लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे, कारण की मॅचला आपण लगेचच सुरुवात करणार आहोत. फिल्डिंग करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, तर सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच दाखल व्हायचा आहे. 24 चेंडू आणि विजयासाठी 51 धावा. अतिशय चांगली स्पर्धा होळी चषक 2024 हे पर्व आपण अनुभवतोय. काल या स्पर्धेचा आगाज आपण पाहिला, अगदी दिमागदार पद्धतीमध्ये या स्पर्धेचा आगाज आपल्याला पाहायला मिळाला आणि तितक्या ताटात आता शेवटाकडे ही स्पर्धा आपल्याला येताना पाहायला मिळत आहे. परंतु अजूनही त्याच्यात बॉल आहेत ना, जुने आहेत ते.
थोडक्यात नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचा आहे. जय मल्हार टायगर्स आणि जय वागेश्वर प्रसन्न दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या लगेचच. पन्नास धावा बनवल्यात आणि 51चं टार्गेट आहे. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये रोहित पवार आणि साथीनं जयेश मोरवेकर आपल्याला पाहायला मिळतोय. 24 चेंडू आणि 51 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अक्षय मोरवेकर आपल्याला पाहायला मिळतोय. एक सन्मानजनक टार्गेट सेट केलंय. टार्गेट फारसं मोठं नाही आणि छोटं देखील नाही आहे. म्हणजे या मॅच मध्ये अगदी टक्कर आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने निहाल स्पोर्ट्स तर एका बाजूनं मात्र चांगला प्रयत्न करत असताना बेलपाडा वॉरियर्स देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तर चला लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. 4 षटकं आणि विजयासाठी 51चं टार्गेट आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाचे कॅप्टन आपल्याला ऑफिशियल कॉल असेल हा आता लगेचच. भक्त सगळ्यागानी जिंकल्याची जयेश मोरवेकर बाद झालाय. आता या मॅच मध्ये मात्र प्रश्नचिन्ह उद्भवताना पाहायला मिळतोय. चल नेक्स्ट मॅच संगनायक या पण भरपूर कॉल आपल्याला झालेत कारण की शेवटची मॅच यानंतर लीग मधील शिल्लक राहिली आहे. त्यानंतर सेमीफायनल आणि मेगा फायनल अशा 2 लढती मात्र शेष असतील. यस जय मल्हार संघाचा संघनायक आलाय तर जय वागेश्वर प्रसन्न संघाचा संघनायक किंवा प्रतिनिधी आपण पाठवायचा आहे. फलंदाज ऍज अ कॅप्टन निलेश मोरबेकर मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू बॅटन पॅड मधनं हा चेंडू निघून जाईल. अप्रतिम गोलंदाजी. एका बाजूनं मात्र आता कंबर कसली आहे ती खऱ्या अर्थानं अक्षयनं कारण की त्याला माहिती आहे या स्पर्धेमध्ये मी भरपूर मेहनत केली आहे आणि ती मेहनत जर अबाधित ठेवायची असेल तर ह्या मॅच मध्ये आता कर्तब आणि कसब दाखवावे लागेल. आतापर्यंत धावसंख्या धावपलकावरती 7 पाहायला मिळतं त्यामध्ये 1 षटकाराचा समावेश. फुल्लेंचा हा चेंडू सॉफ्टहँडनं दिशा दाखवायची होती ऑनसेटला परंतु बॅटच्या टोवरती चेंडू लागला आणि चेंडू गेला तो शॉट कव्हरला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. मिळेल ते सिंगल. एका षटकाचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला. 2 गडी बाद धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते ती फक्त 8 धावा. समीकरण 24 बॉल मध्ये 51चं गाठायचं होतं. पहिल्या षटकात आलं त्या 8 धावा म्हणजे ते येणारे 18 चेंडू आणि गरज असेल ती 43 धावसंख्येची.
दोन्ही संघ ताकदीनिशी आता लढाई करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका षटकाचा खेळ संपला. धावसंख्या धावपळकरती 8, षटक क्रमांक 2 आणि गोलंदाजसाठी प्रसाद मोरवेकर आपल्याला पाहायला मिळतात. वाऱ्याचा देखील प्रचंड वेग सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला ऊन जरूर आपण पाहतो, मात्र सोबत थंड वारा या ठिकाणी. अगदी हा वारा जे फिल्डिंग करणारे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी अगदी सुखद क्षण देणारा हा वारा आपण पाहतो. बॅटची कडा प्रयत्न जरूर केला होता, पेश आहेत त्या ठिकाणी. झेलची संधी होती परंतु झेल निसटलाय आणि धाव 1 प्राप्त झाली. प्रसाद कडनं देखील सुरुवात चांगली पाहायला मिळते. या मॅच मध्ये मात्र काटेकी टक्कर आपण पाहतो. इथे 1-2 मोठे फटके अपेक्षित आहेत निहाल स्पोर्टला, तर आणखीन 1-2 विकेट प्राप्त करून या मॅच वरती पकड मजबूत करायची आहे. पुलबारचे पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. डान्सिंग डाऊन विकेट केलायचं होतं परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही. या गोष्टी करता वेळी चेंडूवरची असलेली नजर, आय हँड कोऑर्डिनेशन ज्याला आपण म्हणतो ते अगदी अॅक्युरेट गरजेचं असतं. जेव्हा जेव्हा आपण एखाद्या फटक्याचं अगदी आविष्कार करण्याचा प्रयत्न करतो, इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा चेंडूवरील नजर आणि हँड कोऑर्डिनेशन चांगलं गरजेचं असतं. तसं झालं नाही. या पुढे सरसमत खेळण्याचा प्रयत्न फसला विपुलचा आणि डॉट चेंडूची इथे झाली ती सांगता. वन्स अगेन पुन्हा एकदा प्रसाद राईट मोर द विकेट ना. इथे प्रहार केला, ताकद आणि सोबत टायमिंग देखील साधलाय. पाठवलं बॉलला मिड विकेटच्या वरतून लांब पल्ल्याचा दर्जेदार षटकार. कविवर्य एकनाथ माली यांच्या लेखणीतनं साकारलेलं आणि अर्थात त्यांच्या वाणीतनं हे उद्गारलेलं गीत आपल्याला पाहायला मिळतंय. मॅचच्या प्रत्येक सिच्युएशनला गीत त्यांच्याकडनं आपल्याला ऐकायला मिळतंय. षटकार ठोकला विपुलला आणि या मॅच मध्ये वापसीचा डंका वाजवलाय खरं तर निहाल स्पोर्ट्ससाठी. दरम्यान हा चेंडू इथे बॅटची कडा पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हाताला चेंडू स्पर्श करून मागे बिहाइंड द विकेट गेलाय. 1 धाव इथे देखील प्राप्त होते. एक झेल चांगला पकडला होता यष्टांच्या मागे तो कल्पेश म्हात्रेनं, परंतु आता त्याच्या दिशेनं चेंडूने देखील पाठलाग करण्याचं ठरवलंय कारण की 2 झेल त्याच्या हातातून निसटले आणि जीवनदान जरूर प्राप्त होत आहेत. 1 जीवनदान निलेशला प्राप्त झालं. धावा धापळकरती 16. 4 षटकांची मॅच. षटकातील आता 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला. अजूनही 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. ही जोडी जर शेवटपर्यंत राहिली तर विजयाचं स्वप्न साकार करू शकतात, क्षमता आहे या दोघांमध्ये देखील. दरम्यान हा चेंडू अतिरिक्त बाहेर तर गेला. धाव घेण्याचा प्रयत्न सफल देखील झालाय. 1+1 अशा 2 बोनसच्या धावा या ठिकाणी प्राप्त होत आहेत कारण की या 2च्या मदतीने आता धावफलक 18 या कड्यावरती. 18 धावा धापळकरती. लक्ष्य 51चं गाठायचं. या षटकामध्ये एखादा हिट आता दाखवावा लागेल कारण की वाऱ्याचा वेग देखील अनुकूल आहे तो बॅट्समन साठी देखील. गोलंदाज प्रसाद. 4 चेंडू समाप्त झाले. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. वारा, प्रचंड वारा आता सध्याच्या घडीला आपण पाहतोय. म्हणजे वाऱ्यांच्या लाटांवरती जर चेंडू स्वार झाला तर अगदी चेंडू सीमारेषा पार जाऊ शकतो. म्हणजे बेनिफिट आता बॅट्समनला आहे कारण की यानंतर जे पुढील जे षटक असेल तिथे अगदी परिश्रम करावे लागतील फलंदाजाला, परंतु इथे जर त्यानं प्रयत्न केला तर त्याचा प्रयत्न सफल होऊ शकतो. षटकातील 5वा चेंडू. समोर विपुल आहे. दरम्यान हा चेंडू वन्स अगेन आउटसाइड ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी. व्हाईट बॉल पंचांकडनं पुन्हा एकदा सूचित करण्यात आलाय. टॉस साठी कॅप्टनला 2 चेंडू आहेत, त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. 2 षटकानंतर टॉस करू कारण की जे वागेश्वर प्रसन्नचे प्रतिनिधी या ठिकाणी दाखल झालेत. वरती विकेटचा हा चेंडू प्रहार करायचा होता. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे परंतु यष्टीरक्षक चुक्या करतोय. दैव देतं आणि कर्म नेतं अशा प्रकारची काहीशी कामगिरी. डॉट चेंडू काढला होता प्रसादनं परंतु मिसफील्ड झाली. 2 धावा कंप्लीट आणि पाहता पाहता धाव 3री देखील पूर्ण झाली. 3 धावा या बॉल वरती पूर्ण केल्या
आणि एकंदरीत जर धावसंख्येचा विचार केला तर 22 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकात आल्या होत्या 8 आणि आतापर्यंत जर विचार केला तर या षटकात 14 धावा आल्यात. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. यष्टांच्या मागे खराब कामगिरी आता आपण कल्पेशी पाहू शकता की मॅच जिंकायची 22 धावा धावपळकावरती. अजून 29 ची गरज आहे. चेंडूचा विचार केला तर 13 चेंडू 29 धावा. 13 मध्ये 29. 29 रिक्वायर्ड रिमेनिंग 13 डिलिव्हरीज. 13 मध्ये 29 धावा. आव्हान सोपं नाही. खडतर आव्हान आहे कारण की एका बाजूनं फिल्डिंग करणारा संघ देखील अगदी कडवा संघर्ष करतोय. चांगला चेंडू बॅटच्या रडारमध्ये हा चेंडू आला नाहीये परंतु लाईन बाहेरची होती. त्या कारणास्तव पंच वाईट बॉल घोषित करतात. इथून लाईनचा अंदाज बांधणं समालोचकांसाठी कठीण आहे कारण की बिहाइंड द अगदी जर स्क्वेअर ऑफ द विकेट आपण समालोचन कक्ष पाहतो त्या कारणास्तव इथनं अनुमान लावणं थोडंसं कठीण आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचा चेंडू आहे. फुलटॉस चेंडू सरळ यष्टांवरती हा चेंडू आदळलाय. फुलटॉस बॉलवरती मोठा फटका आपण पाहतो परंतु तसं झालं नाही आणि या फुलटॉस बॉलनं एक मोठा धक्का दिलाय निहाल स्पोर्ट्सला कारण की निलेश मोरबेकर बॅक टू द डगआउट. लगेचच आपण टॉसच्या दिशेनं वळणार आहोत. जय वागेश्वर संघाचा संगणक आणि एका बाजूला जय मल्हार टायगर्स संघाचा संगणक देखील आहे. तर दोघांमध्ये आपण टॉस करणार आहोत. आमचे साथी समालोचक मित्र देवेंद्र दादा घरत यांच्या शुभ हस्ते होतो टॉस. नेक्स्ट मॅच 4 षटकांची लढत. लीग मध्ये शेवटचा सामना जय मल्हार टायगर्स आणि जय वागेश्वर प्रसन्न. आणि काही हरकत नाही. टॉस झाला. धावा धावपळकावरती पाहायला मिळतात तर 23 धावा. अजूनही 28 धावसंख्येची आवश्यकता. अठ्ठावीस उरलंय. षटक क्रमांक 3 आणि गोलंदाजीसाठी प्रवीण मात्रे आपल्याला पाहायला मिळतो. इथे फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. झेल ड्रॉप झाला आणि एक धाव देखील या ठिकाणी प्राप्त झाल्या. प्रवीण म्हात्रे मुख्य आयोजक देखील आहेत परंतु आता इन ऍक्शन मध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड करण्यात येईल. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि पाहता पाहता धावा 2 देखील या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. या षटकामध्ये किमान 1-2 षटकार आता दाखवावे लागतील तरच मॅच मध्ये वापसी करू शकतो ते निहाल स्पोर्ट्स संघ. कारण की सुरुवातीला पॉवर प्ले मध्ये धावा फारशा बांधल्या नाहीत. आता त्यांच्यावरती दडपण वाढत चाललंय. त्यामुळे हा चेंडू इथे मात्र नटराज स्टाईलला फिरून खेळण्याचा प्रयत्न. वाईड बॉल. अतिरिक्त 1 धाव आणि धावसंख्या आता 27. टार्गेट 51चा आहे. 27 धावा धावपळकावरती. अजूनही 24 ची गरज आहे. या षटकातील 3 चेंडू म्हणजे 9 चेंडू आणि 24 धावा. रफ अँड टफ मॅच. अगदी साऱ्या टीमचं लक्ष ह्या मॅच कडे लागलंय कारण की मॅच वरती खूप काही निर्भर आहे. पूर्ण जे पॉइंट टेबल आहे ते टेबल या मॅच वरती अवलंबून राहिलंय. परंतु खराब फिल्डिंग. जर ही मॅच गमावली ना बेलपाडा वॉरियर्सनं तर त्याचं एकमेव कारण त्यांचं क्षेत्ररक्षण असेल. कारण की भरपूर खराब त्यांचं क्षेत्ररक्षण झालंय. इथे 4 धावा प्राप्त होत आहेत आणि 4च्या मदतीनं धावफलक 31 वरती आणि आता समीकरण 20 उरलंय आणि चेंडू शिल्लक आहेत ते आता 8 चेंडू 20 धावा.
मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट पाहायला मिळतोय. अगदी कलाटणी या मॅच मध्ये या चौकारानं आली आहे. अप अँड डाऊन्स न भरलेला हा सामना आपण पाहतोय. कधी सामना बाजूनं तर कधी बेलपाडा वॉरियर्सच्या बाजूनं प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगली आहे. इथे मात्र मंकड विकेटचा प्रयत्न. इथे मात्र मंकड विकेटच्या साह्यानं परतावं लागेल ते विपुल बारशेला. खतरा कोणत्या संघाला लागेल हा पाहण्याजोगा प्रश्न. काय गोलंदाजी झाली या मॅच मध्ये. अष्टपैलू कामगिरी प्रेमची आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग देखील त्याने केली, फिल्डिंग देखील लाजवाब दाखवली आणि आता ह्या मॅच मध्ये मात्र आता गोलंदाजी देखील तो करताना पाहायला मिळतो. शेवटचं षटक 6 मध्ये 17 त्याला रोखायचे आहेत. पहिला डॉट चेंडू त्याच्याकडनं पाहायला मिळतोय. दरम्यान हा चेंडू इथे जरूर ड्राईव्ह आपण पाहतोय. ऑन ड्राईव्हचा हा फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करेल तोपर्यंत मिळेल ते फक्त सिंगल धाव. भवितव्य जणू काही क्रिकेटमध्ये त्याचं उज्ज्वल आहे असं म्हणावं लागेल. कारण की वर्ष 14 असताना देखील अप्रतिम त्याचं कार्य आपण पाहतो. शेवटचे 4 चेंडू आणि गरज आता आहे ती तब्बल 16 धावसंख्येची. प्रति चेंडू मागे चौकार आता दाखवावा लागेल.
या खेळपट्टीवरती काही घडू शकतं. टॉप ऑर्डर ढासळला त्यानंतर जबाबदारी मधल्या फलीच्या फलंदाजांवरती आली आहे आणि ती जबाबदारी आता पूर्ण करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण किशोर बारसे आणि सचिनला पाहतोय. शेवटचे 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये 16ची गरज विजयासाठी शेष आहे. हा सामना दोघांसाठी महत्वाचा. एकानं 3 सामने जिंकले तर एकानं 2. ह्या मॅच मध्ये हा सामना जिंकून 3 सामने जिंकण्याच्या उद्देशानं बेलपाडा वॉरियर्स खेळतोय तर सामना जिंकून पुढचा प्रवास सुखकर करण्याचा प्रयत्न निहाल स्पोर्ट्सचा देखील पाहायला मिळतोय. शेवटचे 3 चेंडू आणि आता 16 धावा. मॅच मध्ये ट्विस असं वाटलं होतं 51चं फारसं मोठं टार्गेट नाहीये. बॅटिंग लाईन पाहता हे टार्गेट पूर्ण होईल परंतु तसं करू दिलं नाहीये बेलपाडा वॉरियर्सनं कारण की गोलंदाजी लाजवाब झाली. इथे देखील फक्त मिळेल ती सिंगल आणि आता शेवटचे 2 चेंडू आणि गरज आहे ती 15ची. म्हणजे 2 मध्ये ऑन पेपर 12 बनू शकतात. 15 बनणं आता कठीण आहे. म्हणजे सामना झुकलाय तो बेलपाडा वॉरियर्सच्या बाजूनं. शेवटचे 2 चेंडू इथे देखील पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न केला. लाजवाब चेंडू. गोलंदाजी चांगली झाली. जो विश्वास संगनायक अक्षयनं दाखवला होता प्रेमवरती तो विश्वास त्यानं सार्थ ठरवला आणि त्याची चांगली गोलंदाजी राहिली आहे. शेवटचा 1 चेंडू ह्या सामन्याची औपचारिकता आता फक्त पूर्ण केली जाईल आणि मॅच वरती मात्र वर्चस्व दाखवलंय ते बेलपाडा वॉरियर्सनं. सुरुवात त्यांची खराब झाली होती. 2 सामने त्यांनी गमावले होते मात्र त्यानंतर त्यांनी वापसी केली आणि या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान मात्र त्यांनी आता कायम राखलंय आणि मॅच ला कलाटणी देत असताना सामना जिंकलाय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आमचे साथी गुणसंख्या लेखक पियुष आता आम्हाला माहिती देतील की कोणत्या खेळाडूचा कसा परफॉर्मन्स आहे. तर या मॅच मध्ये त्यानं हरपनमोला खेळ केला. प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये स्वतःला सिद्ध केलं. तो अगदी चिमुरडा खेळाडू